चला मंडळी, आज बनवतोय मकर संक्रांती विशेष अशा खुसखुशीत तिळाच्या वड्या। तर येथे कढईमध्ये आपण अर्धी वाटी तीळ घेतले। तीळ मंद आचेवर आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजून झाले की आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत आणि भाजलेले शेंगदाणे मी येथे अर्धी वाटी घेतलेले आहे। म्हणजे तीळ आणि शेंगदाणे आपल्याला दोन्हीही मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे आणि समप्रमाणात घ्यायचं आहे। शेंगदाण्याचे टरफल काढून घेतल्यानंतर तीळ आणि शेंगदाण्याचा आपण मिक्सरमध्ये कूट करून घेतला। आता कढईमध्ये अर्धी वाटी गूळ घ्यायचा। गूळ असं दाबून घ्यायचा वाटीमध्ये आणि त्यामध्ये 2 चमचे पाणी घालून आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे। पाक आपल्याला मंद आचेवरच करून घ्यायचा आहे। आता पाक झाला आहे की नाही ते चेक करण्यासाठी वाटीमध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये थोडासा पाक घालून बघितला। पाकाची गोळी तयार झाली की यामध्ये आपल्याला तीळ आणि शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे। गॅस बंद करून घ्यायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि ताटाला तुपाचा हात लावून त्यावरती हे मिश्रण टाकून लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचं आहे। चौकोनी आकारामध्ये ह्या वड्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत। तर येथे झटपट तिळाच्या वड्या तयार होतात, खूप छान लागतात आणि खूप खुसखुशीत पण होतात। तर येणाऱ्या मकर संक्रांतीला तुम्ही पण अशा ह्या वड्या नक्की करून पहा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।